स्टुडंट, कालच्या लेक्चरला आपण काय बघितलं बघा, राऊल्स लॉ ऑफ पार्शियल वेपर प्रेशर. आता राऊल्स लॉच्या स्टेटमेंटमध्ये आपण काय सांगितलं बघा, देर इज रिलेशनशिप बिटवीन, काय सांगितलं बघा, देर इज रिलेशनशिप बिटवीन, रिलेशनशिप कोणामध्ये असणार आहे बघा, पार्शियल वेपर प्रेशर अँड मोल फ्रॅक्शन. रिलेशनशिप आपल्याला ऑब्झर्व कशामध्ये होतं आहे, पार्शियल प्रेशर, पार्शियल वेपर प्रेशर अँड मोल फ्रॅक्शन. आता हा कुठला बघा, हे झालं तुमचं पार्शियल वेपर प्रेशर, हा काय झालं तुमचं मोल फ्रॅक्शन. आपल्याला ऑब्झर्व काय झालंय की पार्शियल वेपर प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोल फ्रॅक्शन. म्हणजे आपण स्टेटमेंट देताना काय सांगितलं बघा, राऊल्स तुमचा काय सांगतं की माझ्याकडे किती नंबर ऑफ व्होलेटाईल कंपोनंट आहे, 2 आर द व्होलेटाईल कंपोनंट. कंपोनंट किती होती बघा, व्होलेटाईल कंपोनंट्स आहेत. कंपोनंट कुठल्या टाईपचे, व्होलेटाईल कंपोनंट. व्होलेटाईल म्हणजे लवकर इव्हॅपोरेट होणार आहे, सॉलिड लिक्विडमधून इमिडिएटली गॅसेसमध्ये जाणार आहे, ते म्हणजे कुठले असतील, व्होलेटाईल कंपोनंट असतील. तर आपल्याला ऑब्झर्व काय झालं बघा, पार्शियल वेपर प्रेशर. वेपर प्रेशर कसं होतं, पार्शियल वेपर प्रेशर. पार्शियल वेपर प्रेशर आणि वेपर प्रेशर या दोघांमध्ये काय फरक आहे बघा. पार्शियल वेपर प्रेशर जर असेल तर माझ्याकडे व्हेरियस नंबर ऑफ कंपोनंट अवेलेबल आहे सोल्युशनमध्ये. सोल्युशनमध्ये व्हेरियस नंबर ऑफ कंपोनंट अवेलेबल असतील तर त्या पर्टिक्युलर कंपोनंटचं जर आपण वेपर प्रेशर काढत असाल, आता माझ्याकडे 2 कंपोनंट आहेत, कन्सिडर करा दिस इज द 1 कंपोनंट अँड दिस इज द 2 कंपोनंट, किंवा दिस A1 इज द फर्स्ट कंपोनंट अँड A2 इज द सेकंड कंपोनंट. असे 2 कंपोनंट माझ्याजवळ आहेत, A1 अँड A2. दिस 2 आर द व्होलेटाईल कंपोनंट, म्हणजे इमिडिएटली गॅसेसमध्ये जाणार आहे, म्हणजे त्यांचं वेपर प्रेशर जास्त असणार आहे. तर त्यांचं जे प्रेशर असेल त्यांचं कुठलं काढणार आहे, वेपर प्रेशर. पर्टिक्युलरली इच कंपोनंटचं तुमच्या सोल्युशनमध्ये प्रेझेंट असणार जर आपण वेपर प्रेशर काढत असाल तर दिस वेपर प्रेशर इज कॉल्ड ॲज पार्शियल वेपर प्रेशर. पार्शियल हा शब्द का वापरला आहे, बिकॉज दिस वेपर प्रेशर इज सेपरेट फ्रॉम युअर सोल्युशन. हे वेपर प्रेशर पर्टिक्युलरली कोणाचं असणार आहे, जे काही कंपोनंट प्रेझेंट असतील त्या पर्टिक्युलर इच कंपोनंट सेपरेटली जर वेपर प्रेशर काढत असाल तर त्याला म्हणायचं पार्शियल वेपर प्रेशर. ठीक आहे, ऑब्झर्व काय झालं बघा, हां काय सांगितलं, 2 कंपोनंट आहेत, दोन्ही पण प्रेशर तुमचे व्होलेटाईल आहे, तर त्यांच्यामध्ये क्रिएट होणार कुठलं बघा, पार्शियल वेपर प्रेशर. आपण काय सांगितलं, इज द प्रोडक्ट ऑफ कशाचा प्रोडक्ट होता, प्रोडक्ट ऑफ कसलं प्रेशर बघा तुमचं, वेपर प्रेशर ऑफ दॅट कंपोनंट, वेपर प्रेशर ऑफ दॅट कंपोनंट, वेपर प्रेशर ऑफ दॅट कंपोनंट अँड सेकंड काय सांगितलं, मोल फ्रॅक्शन. वेपर प्रेशर अँड मोल फ्रॅक्शन. लक्षात ठेवा, मोल फ्रॅक्शन नावाची टर्म ज्याला माहिती नाही आहे त्यांना मी ह्या सोल्युशन अँड क्वालिटेटिव्ह चॅप्टरमध्ये मोल फ्रॅक्शन नावाची टर्म एक्सप्लेन केली, त्यांनी तो व्हिडिओ बघा, म्हणजे मोल फ्रॅक्शन कशाला म्हणायचं लक्षात येईल. मोल फ्रॅक्शनमध्ये तुमचे कोण असणार आहेत, नंबर ऑफ मोल्स असणार. मोल फ्रॅक्शनमध्ये कोण असणार, नंबर ऑफ मोल्स असणार. आता हे कोणी सांगितलं बघा तुम्हाला की पार्शियल वेपर प्रेशर ऑफ एनी कंपोनंट. आता माझ्याकडे कंपोनंट कुठला आहे बघा, A1 अँड A2. मी कालच्या लेक्चर ऑलरेडी एक्सप्लेन केले, मला हे रिपीट करायचं नाही. A1 अँड A2 आर द 2 कंपोनंट्स. पार्शियल वेपर प्रेशर ऑफ दिस कंपोनंट इज A1 अँड A2 अँड वेपर प्रेशर ऑफ दिस कंपोनंट इज A10 अँड A20. ठीक आहे, राहील काय बघा, पार्शियल वेपर प्रेशर मिळाले, वेपर प्रेशर्स मिळाले, कंपोनंट्स मिळाले, राहिला म्हणजे फक्त कोण, मोल फ्रॅक्शन. मोल फ्रॅक्शन मी काय घेतले, X1 अँड X2. आता तुमचं काय सांगतो बघा, राऊल्स काय सांगतो की पार्शियल वेपर प्रेशर, समजा मी P1 घेतला तर कंपोनंट A1 असेल, त्याचं पार्शियल वेपर प्रेशर काय असणार, P1 इज इक्वल टू वेपर प्रेशर ऑफ दॅट कंपोनंट इंटू मोल फ्रॅक्शन. हे झालं फर्स्ट कंपोनंटसाठी, म्हणजे A1 साठी तुमचा राऊल्स लॉ. इथे काय आहे बघा, P2 इज इक्वल टू P20 X2. दिस इज द सेकंड कंपोनंट. दिस इज द पार्शियल वेपर प्रेशर फॉर सेकंड कंपोनंट. हे आपण सांगितलं कसं, थेरॉटिकली सांगितलं, ते आपण कालच्या लेक्चरला प्रूफ पण केलं. जे काही मी तुम्हाला सांगितलं ते आपण प्रूफ केले. टोटल वेपर प्रेशर आपण काढलं, टोटल वेपर प्रेशर आपण डाल्टन्स लॉनुसार काढलं की जे काही वेपर प्रेशर तुमचे चेंजेस झाले टोटल असतील, म्हणजे काय, समजा याचं वेपर प्रेशर X असेल, काहीतरी 10 असेल, याचं वेपर प्रेशर 10 असेल, 10 + 10 केलं तर मला टोटल वेपर प्रेशर मिळालं तुमच्या सोल्युशनचं. म्हणून आपण टोटल P टोटल इज इक्वल टू P1 + P2 घेऊन हे काय डेरिव्हेशन होते मॅथमॅटिकली ते प्रूफ केलंय. आत्ताच्या लेक्चरला मला काय सांगायचं आहे बघा, सिम्पली आजच्या लेक्चरला आपण काय डिस्कस करणार आहे की जर मी यांचा ग्राफ काढला, तुमच्या राऊल्स लॉनुसार जर मी ग्राफ काढला
हे रिलेशनशिप मला दिसतंय का? कुठलं रिलेशनशिप? मला हे रिलेशनशिप दिसते का की पार्शियल वेपर प्रेशर ऑफ फर्स्ट कंपोनेंट, समजा मी त्याला PM इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोल फ्रॅक्शन ऑफ दॅट कंपोनेंट अँड पार्शियल वेपर प्रेशर ऑफ सेकंड कंपोनेंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोल फ्रॅक्शन ऑफ सेकंड कंपोनेंट. फक्त आपल्याला ग्राफिकली रिप्रेझेंट करायचं, मग त्याचं स्टडी करायचं आहे. काही नाही बघा, ठीक आहे. ग्राफ मी काय करतो बघा, वेपर प्रेशर वर्सेस मोल फ्रॅक्शन. ग्राफ मी काढतो कुठला बघा, वेपर प्रेशर वर्सेस मोल फ्रॅक्शन. पाहिजे तर मी इथे लिहितो. ग्राफ आपला कुठला आहे, वेपर प्रेशर वर्सेस मोल फ्रॅक्शन. वेपर प्रेशर वर्सेस मोल फ्रॅक्शन, दिस इज द ग्राफ. हा मला ग्राफ काढायचा, लक्षात ठेवा. असं जर मेजर असेल ग्राफचं तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की वर्सेसच्या बॅक साईडला जी टर्म असते ती आपल्याला एक्स ॲक्सिस वरती घ्यायची आहे आणि वर्सेसच्या राईट साईडला जी टर्म असते ती आपल्याला वाय ॲक्सिस वरती घ्यायची. मग जर मी वेपर प्रेशर वर्सेस मोल फ्रॅक्शन ग्राफ काढत असेल तर तो ग्राफ कसा ऑब्झर्व व्हायला पाहिजे. इथं तुमचं काय येणार आहे, वेपर प्रेशर येणार. इथं काय येणार, वेपर प्रेशर येणार. इथं काय येणार बघा, मोल फ्रॅक्शन येणार. तर इथं काय येणार, मोल फ्रॅक्शन. मी हा ग्राफ काढला आहे कोणाकोणाशी रिलेटेड, तुमचं पार्शियल वेपर प्रेशर, टोटल वेपर प्रेशर अँड मोल फ्रॅक्शन. ठीक आहे. आता बघा, इथे एक कंपोनंट घेतलं की जो टोटली प्युअर, म्हणजे हा 100% प्युअर कंपोनंट आहे. इथं हा दुसरा घेतला तो पण 100% प्युअर कंपोनंट आहे. ठीक आहे. आता पहिला मी घेतोय तो म्हणजे कुठला आहे बघा, कंपोनंट ए घेतला. कन्सिडर करा इथे मी कोण घेतोय, कंपोनंट बी, किंवा काही लोक याला कंपोनंट 1 म्हणतात, काही लोक त्याला कंपोनंट बी म्हणतात. आता ह्याचं वेपर प्रेशर किती येणार आहे बघा, P1 0. इथं आपण फर्स्ट कंपोनंट म्हणूया, ए बी म्हणण्यापेक्षा ए म्हणा, ए बी म्हणा, ए पण म्हणा. हे बघा, याचं मला वेपर प्रेशर मिळालं P1 0. याचं वेपर प्रेशर मला मिळालं P2 0. P1 0 and P2 0 आर द वेपर प्रेशर ऑफ कंपोनंट ए अँड बी. तो कंपोनंट 1 कंपोनंट 2 म्हणतात तरी चालेल. आपण इथं काय म्हणूया, प्युअर कंपोनंट म्हणून. इथे मी कोण घेतला, प्युअर कंपोनंट घेतला. इथे प्युअर कंपोनंट म्हणजे मी दोघांना मिक्स केलेलं आहे, लक्षात ठेवा. म्हणजे मी आणखी सोल्युशन फॉर्म केलेलं म्हणजे हा एक प्युअर कंपोनंट आहे आणि इथं जो ग्राफ मी रिप्रेझेंट करणार आहे हा दुसरा तुमचा प्युअर कंपोनंट. हा तुमचा कोण आहे, प्युअर कंपोनंट आहे. ठीक आहे. आता हा जो आहे म्हणजे याला P1 म्हणलंय, याला मी P2 म्हणलं, म्हणजे हा तुमचा फर्स्ट कंपोनंट म्हणूया. म्हणजे त्याचं मोल फ्रॅक्शन आपण काय घेऊया, x1 घेऊया. तर दुसऱ्याचं मोल फ्रॅक्शन काय घेऊया, x2 घेऊया. आता मला सांगा, जर मी ह्या पॉईंटला आहे तर मोल फ्रॅक्शन ऑफ दिस कंपोनंट, ह्या कंपोनंटचं मोल फ्रॅक्शन काय असेल बघा, P1 आहे म्हणजे फर्स्ट कंपोनंट आहे, त्याचं मोल फ्रॅक्शन आहे 1. आणि सेकंड कंपोनंट इथं काहीच नाही, म्हणजे हा जो तुमचा सेकंड प्युअर कंपोनंट आहे तो इथं काहीच नाही, म्हणजे तो 0 आहे. म्हणजे तो कसा आहे, 0 आहे. आता होतंय काय बघा, की इथून मी इकडे चाललो म्हणजे मोल फ्रॅक्शन ऑफ फर्स्ट कंपोनंट, मी इकडे जात असताना मोल फ्रॅक्शन ऑफ फर्स्ट कंपोनंट डिक्रीजेस अँड मोल फ्रॅक्शन ऑफ सेकंड कंपोनंट डिक्रीजेस. म्हणजे समजा इथे x1 होता, x1 इज इक्वल टू 1 होता, तर इथे x1 इज इक्वल टू काय मिळणार आहे, 0 मिळणार आहे. तर इथे x2 0 होता, तर ह्या कंपोनंट जवळ x2 तुमचा काय असणार आहे, x2 इज इक्वल टू 1 असणार. x2 इज इक्वल टू काय असणार आहे, 1 असणार आहे. आपल्याला रिलेशनशिप काढायचं आहे. मोल फ्रॅक्शन मध्ये मी काय घेतलंय बघा, हिअर इज द x2 कुठून कुठे बघा, x2 इकडे 0 इकडे 1 आहे, म्हणजे हा ॲरो मी दाखवतो x2 साठी. समजा मी इथे x1 घेतला तर x1 साठी मी काय करणार आहे, इथून इकडे येणार. x1 साठी मी काय करणार, इथून इकडे येणार आहे, कारण x1 इकडे 0 आहे. लक्षात ठेवा बघा, ह्या कंपोनंटचं मोल फ्रॅक्शन x1 आहे म्हणजे ते 1 आहे. ज्यावेळेस मी इकडे जाणार त्यावेळेस सेकंड कंपोनंटचे काहीतरी नंबर ऑफ मोल्स तुमच्या सोल्युशनमध्ये ॲड होत जाणार आहे. म्हणून तुमच्या फर्स्ट कंपोनंटचं मोल फ्रॅक्शन कमी होणार, सेकंडचं इन्क्रीज होणार. लक्षात ठेवा. बरं, आता मला ग्राफ कसा मिळतोय बघा, जर मी हा कंपोनंट घेतला, मोल फ्रॅक्शन x1 असणार, तर हा मला ग्राफ ह्या टाईपमध्ये मिळाला. हा मला ग्राफ ह्या टाईपमध्ये मिळाला. ते मिळालं P1 म्हणजे वेपर प्रेशर ऑफ फर्स्ट कंपोनंट, and this one is like this. इथे तुमचा हा P1 म्हणजे हा इकडे वाढत जाणार आहे, हा P2 इकडे वाढत जाणार आहे. ठीक आहे. आता काय होतं बघा, हे जर रिलेशनशिप काढलं मला ग्राफ कशी मिळणार आहे बघा. पहिली कंडिशन काय, जर मी ग्राफ कोणाचा काढला, P2 वर्सेस x2 चा मी ग्राफ काढला तर मला त्यांच्यामध्ये रिलेशनशिप कसं दिसणार आहे बघा. P2 वर्सेस x2 जर मी ग्राफ काढला तर मला रिलेशनशिप कसं दिसेल बघा.
ठीक आहे. आता जे तुमचं प्रेशर आहे ते काय कन्सिडर करा, P2 आहे. प्रेशर तुमचं काय आहे, P2 आहे. कन्सिडर करा. मी काय केलंय, P इज इक्वल टू P2. हे मला केव्हा पॉसिबल आहे, हा तुमचा फॉर्म्युला. P1 इज इक्वल टू P2 0 अँड व्हॉट x2. इथं काय असणार तुमचा P2 असणार. ठीक आहे. तर समजा हा मला P2 आहे, P इज इक्वल टू P2 म्हणजे तुमचं टोटल प्रेशर P2 केव्हा असणार आहे, केव्हा असणार आहे बघा. P इज इक्वल टू P2 तुम्हाला केव्हा मिळणार आहे, त्यावेळेची कंडिशन काय असणार. समजा हे बघा, हे तुमचं P2 आहे, P2 इज इक्वल टू P2 0 x2 आहे. P2 0 P जर टोटल प्रेशर तुमचं P2 असेल तर P2 0 x2 मध्ये मला काय पाहिजे, P2 इज इक्वल टू P2 0 येण्यासाठी मला काय पाहिजे, x2 इज इक्वल टू काय पाहिजे, x2 इज इक्वल टू मला काय पाहिजे 1 पाहिजे. x2 इज इक्वल टू काय पाहिजे 1 पाहिजे. म्हणजे काय करते बघा, जर x2 इज इक्वल टू 1 असेल, x2 इज इक्वल टू 1 असेल, x2 इज इक्वल टू 1 असेल तर हा ग्राफ तुमचा कसा आहे, मी ग्राफ हा असा प्लॉट केला. हा बघा, दिस इज द ग्राफ. हा ग्राफ आहे. मी इथून इकडे चाललो म्हणजे तुमचं x2 हा वाढत चालला, x2 इन्क्रीज होत चाललाय आणि हा P2 तुमचा काय होत चाललाय, इन्क्रीज होत चाललाय. म्हणजे त्यांच्यामध्ये रिलेशनशिप आहे का, आहे. जर मी हा ग्राफ प्लॉट केला तर हा ग्राफ मला कसा मिळाला पाहिजे, मग दिस ग्राफ इज प्लॉटेड टुवर्ड्स द स्ट्रेट लाईन. हा ग्राफ कसा मिळाला पाहिजे आपल्याला, स्ट्रेट लाईन मिळाला पाहिजे. समजते का बघा, समजते. हा ग्राफ कसा मिळतोय, स्ट्रेट लाईन मिळतोय. आता सेकंड कंडिशन काय घेतली बघा, जर P1 वर्सेस x1 असेल तर P1 वर्सेस x1 मी ग्राफ काढला. P1 वर्सेस x1 म्हणजे काय, हा तुमचा कोण आहे, हा तुमचा P1 आहे. इथं हा तुमचा P1 स्टार्ट होईल आणि इथपर्यंत गेला आणि हा तुमचा इकडे x2 काय होत चालला, सॉरी x1 इकडे तुमचा काय होत चालला, इन्क्रीज होत चालला. हा बघा, x1 इथे 0 आहे, त्यावेळेस तुमचा P1 पण काय असणार, इथं 0च असणार. x1 0 P1 पण 0. इकडे ज्यावेळेस मी 1 जाणार त्यावेळेस माझा x1 इन्क्रीज होत जाणार, इथे x1 येणार, x1 इज इक्वल टू 1 येणार, इकडं P1 इज इक्वल टू P1 0 येणार. ही कंडिशन केव्हा असणार आहे बघा. हा जो तुमचा P1 आहे तुम्ही काय घेतला बघा, P1 इज इक्वल टू P1 0. हे केव्हा पॉसिबल, P1 इज इक्वल टू P1 0. P1 इज इक्वल टू P1 0 मला केव्हा मिळणार आहे, ॲट हे बघा सेकंड फॉर्म्युला, P1 इज इक्वल टू P1 0 x1. P1 इज इक्वल टू P1 0 केव्हा पॉसिबल आहे, P1 इज इक्वल टू P1 0 केव्हा पॉसिबल आहे, if x1 इज इक्वल टू 1. x1 इज इक्वल टू मला काय मिळणार त्यावेळेस, x1 इज इक्वल टू 1 मिळत असेल, x1 इज इक्वल टू काय मिळत असेल तर 1 मिळत असेल तर हे पॉसिबल आहे. P1 इज इक्वल टू P1 0. समजा x1 इज इक्वल टू 0 असेल, x1 इज इक्वल टू 0 असेल तर x1 इज इक्वल टू 0. बघा सेकंड कंडिशन ह्या रिलेशनशिपचं काय केले मी, तुमचा P1 इज इक्वल टू 0 आहे. P1 इज इक्वल टू 0 केव्हा असणार आहे, ॲट x1 इज इक्वल टू काय असेल 0 असेल. बघा हा फॉर्म्युला, P1 इज इक्वल टू P1 0 x1. मला P1 इज इक्वल टू 0 केव्हा मिळणार, P1 इज इक्वल टू 0 केव्हा मिळणार आहे, त्यावेळेस x1 ची व्हॅल्यू काय असेल 0 असेल. P1 इज इक्वल टू 0 म्हणजे ह्या कंडिशन इथं काय असणार तुमचा P1 0 असणार आहे ॲज वेल ॲज x1 0 असणार. ही झाली ती कंडिशन ज्या ठिकाणी ते दोघं जण 0 आहे. P1 इज इक्वल टू P1 0 केव्हा बघा, P1 इज इक्वल टू P1 0 हा आला तुमचा P1 0 केव्हा असणार आहे, ज्यावेळेस x1 इज इक्वल टू काय असेल 1 असेल. ज्यावेळेस x1 इज इक्वल टू काय आहे 1 आहे. बघा या दोन कंडिशन लागतील जातात. जर ह्या फॉर्ममध्ये तुमचा असेल तर हा पण मला ग्राफ कसा मिळाला, स्ट्रेट लाईनच मिळाला. सेकंड कंडिशनमध्ये ग्राफ कसा मिळतो, सेकंड कंडिशन पण ग्राफ कसा शो करते, स्ट्रेट लाईनने शो करते. बघा सिंपल लक्षात आहे, फक्त आपल्याला ग्राफवरून काय सांगायचं आहे, रिलेशनशिप बिटवीन मोल फ्रॅक्शन अँड वेपर प्रेशर ऑफ पर्टिक्युलर कंपोनंट. त्या कंपोनंटचं मोल फ्रॅक्शन त्या कंपोनंटच्या वेपर प्रेशरशी रिलेटेड आहे, हे आपल्याला फक्त प्रूव्ह करायचं. थर्ड कंडिशन काय बघा, P1 0 वर्सेस x2. हा मी ग्राफ काढतो कुठला, P1 0 वर्सेस x2. P1 0 इज इक्वल टू काय असेल बघा, P इज इक्वल टू P1 0 असेल, P इज इक्वल टू P1 0 असेल, x2 काय असणार आहे 0 असणार आहे. अँड बघा x2 इज इक्वल टू 1 केव्हा असणार आहे, x2 इज इक्वल टू 1 केव्हा असणार आहे, ज्यावेळेस P1 0 तुमचा काय असेल 0 असेल. बघा हा ग्राफ लक्षात येतोय का, हा पण ग्राफ मला कसा मिळाला पाहिजे, मग स्ट्रेट लाईनच मिळाला पाहिजे. तुम्ही कुठलाही ग्राफ काढा, इथून हा दोघांचा ग्राफ काढा, हा दोघांचा ग्राफ काढा, तरी पण तो ग्राफ तुम्हाला कसा मिळणार आहे, स्ट्रेट लाईन मिळणार आहे. आता सांगायचे काय बघा, जर मी हे दोन पॉईंट्स एकमेकाला कनेक्ट केले, P1 0 आणि P2 0 जर एकमेकाला मी कनेक्ट केले तर मला टोटल वेपर प्रेशर काय मिळणार आहे, P2 इज इक्वल टू P1 प्लस P2, PT इज इक्वल टू
P1 प्लस P2. हा मला ग्राफ कसा मिळाला मग? इथून इथपर्यंत काय रिलेशनशिप असणार आहे? टोटल प्रेशर इज इक्वल टू P1 प्लस P2. P1 इज द वेपर प्रेशर ऑफ that component and this P2 is the vapor pressure of second component. मग इथं आपण कोणाला वापरलंय? डाल्टन्स लॉ वापरलाय. इथं कोणाला वापरलंय? डाल्टनला वापरलंय. लक्षात ठेवा, फक्त याच्यावर काय प्रूव्ह करायचं आहे की जर मी रिलेशनशिप काढत असेल, कोणाचं रिलेशनशिप काढत असेल? वेपर प्रेशर अँड मोल फ्रॅक्शन, तर ते दोघं मला एकमेकाशी कशी दिसतात? डायरेक्टली प्रोपोर्शनल दिसतात. ते दोघांचे रिलेशनशिप मला कसं दिसतं? these two are the directly proportional to each other. That is the thing. तुमचा राउल्स लॉ इथं काय होतो? एक्सप्लेन होतो. म्हणजे राउल्स लॉ आपण काय करतोय? प्रूफ करून दाखवतोय की वेपर प्रेशर आणि मोल फ्रॅक्शन मध्ये रिलेशनशिप आहे. जर असं होत असतं तर बघा, एक तुमचा वाढत असता दुसरा कमी होत असता तर ते डायरेक्टली प्रोपोर्शनल नसणार आहे. म्हणजे आपण जो प्रोडक्ट समजतो की नाही तो ते शो करणार नाही. पण या ग्राफवरून ते काय तुमचा राउल्स लॉ काय होतोय? प्रूफ होतोय. तर नेक्स्ट लेक्चरला आपण काय बघणार आहे बघा की राउल्स लॉ शो करणारे सोल्युशन कुठल्या टाईपचे असतील. राउल्स लॉ हे कुठल्या टाईपचे सोल्युशन शो करतील? जे राउल्स लॉ फॉलो करणार, जे सोल्युशन राउल्स लॉ फॉलो करणार ते सोल्युशन कुठले असतील? आयडियल म्हणायचं त्यांना. जे राउल्स लॉ शो करणार म्हणजे राउल्स लॉ फॉलो करणार. टोटल ऑल सोल्युशन तर राउल्स लॉ फॉलो करणार नाही. म्हणजे ऑल सोल्युशनमध्ये हे रिलेशनशिप मला दिसणार नाही. ज्या सोल्युशनमध्ये हे रिलेशनशिप दिसेल हे डायरेक्टली प्रोपोर्शनल टूचं रिलेशनशिप मला ज्या सोल्युशनमध्ये दिसेल त्या सोल्युशनमध्ये मी काय सांगणार आहे की दिस सोल्युशन ओबेज और फॉलोज द राउल्स लॉ. जे सोल्युशन ते फॉलो करणार नाही ते कुठले असतील? मग जे फॉलो करतात ते आयडियल, जे फॉलो करणार नाही ते कुठले? नॉन आयडियल. नेक्स्ट लेक्चरला आपण काय बघणार आहे की आयडियल सोल्युशन ते कसं प्रूव्ह करत असतील रिलेशनशिप, म्हणजे राउल्स लॉ कसा प्रूव्ह करतात, ते आयडियल सोल्युशन म्हणून काम करण्यासाठी कुठली सोल्यूट आपण वापरणार आहे. मग समजा दोन्ही पण व्होलेटाईल चालतील का? समजा एक व्होलेटाईल एक नॉन व्होलेटाईल चालेल का? किंवा दोन्ही पण नॉन व्होलेटाईल चालतील का? ते आयडियल सोल्युशन बनण्यासाठी नेमक्या कंडिशन काय असतील? कुठले सोल्युशन आयडियल बनण्यासाठी काय कंडिशन असतील आणि ते आयडियल बनले म्हणजे ती काय फॉलो करणार आहे? राउल्स लॉ फॉलो करणार. आता एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो बघा, लक्षात येते का? सर इथं पण प्युअर कॉम्पोनंट आहे, इथं पण प्युअर कॉम्पोनंट आहे. मग त्यांचे जे वेपर प्रेशर आहे ते वेपर प्रेशर इथं P10चं वेपर प्रेशर मी इथं दाखवलं आहे, तर P20चं वेपर प्रेशर मी इथं दाखवलं आहे. मग सर असं का केलं? एकाचं वेपर प्रेशर तुम्ही कमी दाखवता, दुसऱ्याचं वेपर प्रेशर जास्त दाखवत आहे. त्याच्या पाठीमागचं रिझन काय? हा जर ग्राफ मी P10 पेक्षा हा P2 मी इथं पण घेऊ शकत होतो, तो तुम्ही काय घेतला नाही सर? किंवा हा P10 वर घ्यायचा होता, P20 आहे त्या ठिकाणी ठेवायला पाहिजे होता. मग तुम्ही P20 वरती दाखवला, P10 खाली दाखवला. त्याचं रिझन काय? रिझन काय असेल बघा, हे जे दोन्ही पण आपण कॉम्पोनंट घेतले ते बोथ कॉम्पोनंट सारखेचे आहे, व्होलेटाईल इन नेचर. पण एक तर लक्षात असणार आहे की दोघांचं वेपर प्रेशर सेम नसणार आहे. म्हणजे दोन्ही पण सेम व्होलेटाईल इन नेचर नसतील, कारण एकाच टेम्परेचरला दोघं पण वेपरमध्ये जाणार नाही. एकाच टेम्परेचरला ते दोघं वेपरमध्ये जाणार नाही. जर एकाच टेम्परेचरला जात असतील तर हा ग्राफ मी कसा दाखवला असता? P10 आणि P20 एकाच पॉईंटवरती दाखवला असते. आपण जे डिफरंट कॉम्पोनंट घेतोय त्यापैकी समजा हे दोन कॉम्पोनंट आहेत, एकाच तर वेपर प्रेशर जास्त असेल दुसऱ्यापेक्षा, दोन्ही पण व्होलेटाईल असू देत काही प्रॉब्लेम नाही आहे. पण एकाच वेपर प्रेशर जास्त असेल दुसऱ्याचं वेपर प्रेशर कमी असेल. मी असं कन्सिडर केलं की सर ह्या कॉम्पोनंटचं वेपर प्रेशर जास्त आहे म्हणून मी त्याला वरती दाखवला, ह्या कॉम्पोनंटचं वेपर प्रेशर कमी आहे म्हणून मी त्याला खाली दाखवलं. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण आयडियल आणि नॉन आयडियल सोल्युशन राउल्स लॉ कसा फॉलो करतात